नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. शिंदेंची शिवसेना कायदेशीर असल्याचा नार्वेकरांनी निकाल दिला. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रामध्ये मजबूत सरकार आहे, आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली. त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता. मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखीन जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच, पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला. आम्ही जे काही केलेलं आहे ते कायदेशीर केलं आहे. काल त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि जी काही शिवसेना माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे ती पूर्णपणे कायदेशीर आहे हा निर्णय माननीय अध्यक्षांनी दिला आहे. त्यामुळे मी खरोखर त्या संदर्भात आनंद व्यक्त करतो आणि आता कोणाच्या मनात ही शंका असण्याचं कारण नाही आहे की महाराष्ट्रात मजबूत सरकार आहे आणि हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. त्यांना अध्यक्षांनी काही तांत्रिक कारणांमुळे त्याचं बेनिफिट दिलेलं आहे की बा या तांत्रिक कारणांमुळे हे त्या ठिकाणी अपात्र होत नाहीत. याचा अर्थ काही त्यांना लेजिटिमेट त्यांच्या पक्षाला मान्यता दिली आहे किंवा त्यालाच शिवसेना मानल्या असं नाही. मूळ शिवसेना पक्ष जो डिसाईड करायला माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितला होता तो शिवसेना पक्ष अतिशय रिझंड पद्धतीने अध्यक्षांनी शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे.